समर वॅकेशन सुरू झालेले आहेत. उन्हामुळे मुलांना बाहेरही खेळायला जायला मिळत नाही आणि मग ते घरामध्ये सारखं काहीतरी खायला मागत असतात. पटकन आणि चटपटीत असं काय देणार? उज्ज्वलास किचनमध्ये बघणार आहे मुंबई स्पेशल मसाला पाव. तर यासाठी अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे. तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा आलं लसूणची पेस्ट किंवा आलं लसूण किसून घाला सरळ, त्याच्याने चव छान येते. त्यामुळे आलं लसूणची पेस्ट न घालता आलं लसूण सरळ किसून यामध्ये घाला. तेलाऐवजी बटरही यामध्ये घालता येईल. यानंतर एक कांदा बारीक कापून घेतलेला तो घालायचा. थोडा वरच्यावर परतवून घ्यायचा. थोडा सुगंध यायला लागला की यामध्ये एक सिमला मिरची बारीक कापून घेतलेली ती घालायची. परतवून घ्यायची. थोडी परतवून झाली की यामध्ये 2 ते 3 टोमॅटो बारीक कापून घेतलेले ते घालायचे. चवीनुसार मीठ. मिक्स करून घ्यायचं चांगलं असं. मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि टोमॅटो यामध्ये मऊ होऊ द्यायचा आहे. तर हे बघा 3-4 मिनिटांनंतर हा टोमॅटो यातील चांगला मऊ झालेला आहे. आता हा जो टोमॅटो शिजवून घेतलेला आहे याला मॅश करायचं. ऑलरेडी मीठ घातल्यामुळे पटकन मऊ होतो. आता टोमॅटो मॅश करून झाला की हा टोमॅटो जरा साईडला करून घ्यायचा हा मसाला. आणि साईडला करून झालं की यामध्ये बटर घालायचं 1 चमचा साधारण. या ठिकाणी बटरऐवजी पुन्हा तुम्ही तेलही वापरू शकता. 1 चमचा लाल मिरची पावडर किंवा आवडीनुसार कमी जास्त. पाव चमचा धनेपूड. थोडी हळद. पाव चमचा पावभाजी मसाला. थोडी कसुरी मेथी यामध्ये घालते. थोडी कोथिंबीर. आणि आता चांगलं परतवून घ्यायचं बटरमध्ये हा मसाला. हे बघा असं झाला पाहिजे. आणि आता हा सर्व परतवलेला जो मसाला आहे हा ह्या बाकीच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा. आणि आता हा मसाला मिक्स करून झाला की यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि हा मसाला काढून घ्यायचा आहे. आता ह्याच पॅनमध्ये बटर घालायचं 2 चमचे. यामध्ये थोडी आलं लसूणची पेस्ट किंवा किसून घेतलेलं आलं लसूण. यानंतर अगदी थोडं मीठ, अगदी थोडंसं, कारण ऑलरेडी पावांमध्ये मीठ असतं आणि मसाल्यामध्येही मीठ आहे. त्यामुळे आपण लसूण वगैरे यामध्ये घातला आहे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ यात घालायचं. त्यानंतर पाव चमचा पावभाजी मसाला. थोडी कोथिंबीर. मिक्स करायचं. आणि हा मसाला थोडा साईडला करून अर्ध्या मसाल्यामध्ये पाव शेकून घ्यायचे. याची फ्लेम कमी ठेवायची. एका बाजूने दुसरी बाजूही शेकून घ्यायची पावाची. आणि आता असा शेकून झाला यामध्ये तयार करून घेतलेला मसाला घालायचा. थोडा कापून घेतलेला बारीक कांदा आणि कोथिंबीर. आणि आता हा पाव बंद करायचा.
आधीच जर सर्व साहित्य कापून ठेवलेलं असलं तर अगदी झटपट हा मसाला पाव बनून तयार होतो आणि खायलाही खूप सुंदर लागतो. अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपण मुलांना खुश करू शकता.